जत जिल्हा सांगली येथील जत सरसेवा सोसायटीच्या चेअरमनपदी मनोहर सावंत यांची तर व्हाईस चेअरमनपदी माननीय प्रकाश देवकळे यांची अभिनंदनीय निवड. जत जिल्हा सांगली येथील जत सरसेवा सोसायटीच्या चेअरमनपदी माननीय मनोहर सावंत यांची तर व्हाईस चेअरमनपदी माननीय प्रकाश देवकळे यांची अभिनंदनीय निवड झाली. यावेळी जत तालुक्याचे ज्येष्ठ नेते माननीय सुरेशराव शिंदे सरकार यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माननीय प्रतापराव शिंदे सर, माजी सरपंच पित्तेहळ्ळी, सोसायटीचे माजी चेअरमन माननीय प्रमोद सावंत, संचालक माननीय विठ्ठल पवार, संचालक माननीय मोहनराव कुलकर्णी, जतचे माजी उपनगराध्यक्ष अप्पा पवार, मार्केट कमिटीचे संचालक स्वप्नील शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते. जत सरसेवा सोसायटीच्या माध्यमातून सभासदांच्या हिताचा कारभार करून जत सरसेवा सोसायटी पुन्हा एकदा नफ्यात आणू अशी ग्वाही चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी यावेळी दिली. आज या जत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी जतमधील चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची माननीय सुरेशराव शिंदे सरकार व माननीय जगताप साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या निवडीसाठी जतमधील सर्व आचकनळी, पिळी, जत, अमृतवाडी सर्व सभासद हजर होते. तर या निवडीनिमित्त मी सन 2022 ते 23 या कालावधीमध्ये जत विकास सोसायटीचा चेअरमन होतो आणि या चेअरमनमध्ये भूमिपूजनपासून ते बांधकाम होईपर्यंत, बांधकामाचं नामकरण करण्यापर्यंत जे सोसायटीचं काम केलं. आणि या सरकारने पुन्हा चेअरमन निवड लागली. चेअरमन होत असताना प्रत्येकाला चेअरमनच पाहिजे आणि व्हाईस चेअरमन कुणीच व्हायला तयार नव्हतं. ह्या दूरदृष्टीतनं 6 महिन्याला चेअरमनपद द्यायचं ठरलं ह्या निवडीसाठी. आणि आमचे मित्र अण्णप्पा माळी यांना 2 वेळा 2 वर्षातनं व्हाईस चेअरमनपद दिलं, पण चेअरमनपद व्हायला कुणालाच तयार नव्हते. आणि त्यासाठी 6 महिन्याचं चेअरमनपद द्यायचं हे निर्णय सरकारने घेतला. आणि त्यानंतर या व्हाईस चेअरमन कोण व्हायचं पुन्हा हे जी रेस कुणीच होईना, त्यासाठी मी चेअरमन होऊन पुन्हा व्हाईस चेअरमन व्हायचा हा निर्णय मी स्वतः सोसायटीच्या हेतूसाठी व सोसायटीच्या कार्यभार पूर्ण चांगला जाण्यासाठी एक खास करून मी चेअरमन होऊन पुन्हा व्हाईस चेअरमन घेतलं. कारण एक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होऊ शकतो, तर आपण चेअरमनचा व्हाईस चेअरमन का होऊ शकत नाही? कार्यभार सांभाळायचा असतो, कसाही कार्यभार सांभाळता येतो आपल्याला. त्यामुळं मला चेअरमन होऊन सुद्धा मी व्हाईस चेअरमन पदाची पुन्हा कार्यभार सांभाळण्याची तयारी केली. आणि आज या जत विकास सोसायटीचे चेअरमन मनोहर सावंत व व्हाईस चेअरमन मी प्रकाश देवकळे हा स्वतःच आजच्या या 6 महिन्यासाठी पुन्हा आम्हाला सरकारने जी संधी दिली त्या संधीचं नक्कीच सभासदांसाठी कर्ज वाटप असू दे, काही असू दे, त्यासाठी मी प्रयत्नशील असेल. इथून पुढं काय गोडाऊन आहे पाठीमागे, त्या गोडाऊनचं बांधकामाचं काम चालू करणार आहे, वरती काम चालू करणार, सेकंड काम वॉटर आयटम चालू करणार आहे, काही त्रुटीमध्ये पलीकडचं ह्याचं काम करणार आहे फर्निचरचं. तर या सगळ्या कामाचा निवाडा घेऊन लवकरात लवकर बांधकाम कसं पुन्हा होईल याची काळजी घेईन आणि करणार एवढी ग्वाही देतो. आणि या सोसायटीच्या सर्व सभासदांना पुन्हा एकदा मला व्हाईस चेअरमन पद दिल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.